देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेली किंवा होणार आहे. त्याच्यामध्ये 40 वर्ष आपण पलीकडच्या लोकांना ज्या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम सत्ता त्यांची राहिली. तरी देखील आपल्याला पाण्यावर चर्चा करावी लागते, गटारीवर चर्चा करावी लागते, रस्त्यांवर चर्चा करावी लागते. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. 40 वर्ष तुम्ही त्यांना दिले, 40 वर्ष मला जर दिले ना, एक प्रश्न सोडणार नाही. आता पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला पाणी, गटारी, रस्ते हे विषय संपून टाकायचे. परत याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे. हे राहिलं ते राहिलं, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. तुमच्या प्रपंचाला हातभार कसा लागेल, तुमच्या मुलांना शिक्षणासाठी 2 पैसे कसे उपलब्ध राहतील, चांगलं थाटामाटामध्ये लग्न कसं करता येईल, दवाखान्यासाठी कसा खर्च तुम्हाला मिळेल, यासाठी आपल्याला तुमच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी उद्योग आपल्याला आणायचे. समोरच्या लोकांना काय करायचंय, आपल्या प्रत्येक गावामध्ये कोडा घालायचा. 5 नंबर तलाव होऊ नये यासाठी कोर्टामध्ये 36 तारखा घातल्या, कोट्यावधी रुपये घातले. फक्त मागणी एकच, 5 नंबर तलावाचं काम थांबवा. का बरं थांबवा? शहराला पाणी मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे. पण त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला पाणी मिळावं हे त्यांचं उद्दिष्टच नाही. त्यांना फक्त त्यांचं राजकारण जिवंत राहिलं पाहिजे, एवढं उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर. आणि म्हणून अनेक लोकांना उभं करून काम थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी होता. हे सर्व अडथळे दूर करून आपण 5 नंबर तलाव पूर्ण केला का नाही बघितलं ना तुम्ही? समक्ष किती लोकांनी बघितलं? हात वर करून सांगा. सगळ्यांनीच बघितलं. एकदम भव्य तलाव आपण केला आणि तुम्हाला आज 4 दिवसांनी पाणी मिळतं. असे जे काही प्रमुख आपले रस्ते शहरामधले होते, या रस्त्याला मी निधी आणला. आणलेला निधी सुद्धा खर्च करायचा नाही. खर्च झाला, रस्ते चकाचक होतील, लोक आमदारावर खुश होतील. जाऊन दे, हा रस्ता बंद करा. उडे लोक नाराज राहिले पाहिजे, लोक खड्ड्यातून गेले पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता. म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, हे काय माझे कोणी पाहुणे नाही, माझ्या घरातले कोणी नाही. हे सर्व आपल्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते. काकासाहेब कोयटे यांची तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. 22,000 ठेवीदार कोपरगाव शहरातले त्यांच्याकडे, त्यांचे 400 कोटी रुपये त्यांच्या पतसंस्थेमध्ये आहे. एवढ्या 22,000 लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. शैक्षणिक असू, सहकार क्षेत्र असू, सामाजिक क्षेत्र असू, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं. लहानाचे मोठे इथं झालेले. आणि आपल्या शहराबद्दल त्यांना एक आस्था आहे. आपलं शहर बदललं पाहिजे. राहुलजी शिरसाट असतील, आपले सावळेताई असतील, शैलेशजी सावळे त्यांचे पती असतील, यांची फार तळमळ आहे आपल्यासाठी. हे कामं झाली पाहिजे, ते कामं झाली पाहिजे. आपल्या पावसाळ्यात इथं पाणी आणायचं, आपण हा पूल केला, त्याच्या पुढचा पूल केला. आपण हे 2-3 पुलं केले, पुढचं पुलं करा, तिथं पाणी आणलं कुठं गिरमे सिटीमध्ये. एवढे 2-3 पुलं करून उपयोग नाही झाला. त्या पुढचा पूल आता करून द्यावा लागेल. आणि आपलं जे काही पावसाळ्यात पाणी येतं त्या ठिकाणी आणणार नाही. अशा अनेक कामं आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राबवलेली आहेत. खडकीमधले आपल्या कामांची जर यादी वाचली तर जवळपास 5 कोटीचे कामं काही आपले झालेले आहेत आणि मंजूर आहेत. पुढचे 1 वर्षभर आपले कामं चालतील एवढे निधी आपण मंजूर करून ठेवलेले. पुढे पण आपल्याला मंजूर करायचे. परंतु आपल्या हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर नसले, मी जरी काही निधी आणून नगरपालिकेला दिला, तो खर्च करण्याची प्रवृत्ती त्या लोकांमध्ये राहणार नाही. कारण की त्यांना आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. आमचं काम करण्याची पद्धत अशी आहे
आपल्याला अडचण दिसते ना, त्या अडचण सोडवण्यासाठी काय निधी लागेल त्या निधीची उपलब्धता आपण करायची. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री, त्यांनी सांगितलं की जे काही कामं लोकांना अडचणीचे वाटतात ते सोडवण्याचं काम आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे, लोकांच्या अडचणी सोडत राहिलं पाहिजे. ठीक आहे, 10 अडचणी असतील, आपल्याकडे 2 सुटतील, पण 8 अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचं काम करण्याची पद्धत आमची आहे. समोरच्यांचे काय, तुम्हाला काय अडचणी ठेवायचं म्हणजे तुम्ही पाय पडाल त्यांचे जाणार, तसं राहिलं पाहिजे का? काय तुम्हाला अडचणीत राहायचं? प्रत्येकाला वाटतं आपली प्रगती व्हावी, प्रत्येकाला वाटतं आपले मुलं शिकावे, प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलींनी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन आपला प्रपंच करावा. आणि मग त्या पद्धतीचं काम आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलेलो, इथून पुढे देखील करत राहणार. परंतु आज गरज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची. नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे सर्वचे सर्व 30 उमेदवार, 31 उमेदवार हे घड्याळ चिन्हाचे त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी करावं. जशा पद्धतीने पुढचे 4 वर्ष, माझ्या आमदारकीचे अजून 4 वर्ष बाकी, पुढचे 4 वर्ष तर आमदार बदलले नाही, 4 वर्ष तुम्ही मला दिलेले त्याच्या जोडीला नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपण सर्वांनी मला द्यावे. आणि बघा आपल्या कामाची स्पीड कशी दुप्पट तिप्पट आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू. आम्ही आज विनंती करतो, आपण सर्वांनी घड्याळ चिन्हाचं बटन दाबा. बटन दाबा चांगले, घड्याळाचे बटन दाबा, बाकीच्यांचं सोडून द्या. बाकीच्यांचं बटन का काही अडचण नाही, घड्याळाचं दाबायचं. बरोबर आहे का? थोडं 20 तारखेला आपण घड्याळ चिन्हाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. येतो तर तुमच्यासारखा माझा बी तोच सवाल आहे. पहिल्यांदी माझी बी तोच अडचण आहे की हा रस्ता चांगला झाला पाहिजे. अजून काय समस्या आहे तुमच्या? परवा मला व्यवसायाच्या समस्या सांगितल्या काही महिलांनी, तर त्याच्यावर मी येतो. पण आधी विरोधकांनी किती त्यांचा पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यामुळे प्रचाराची सगळी पातळी त्यांनी सोडलेली. पहिल्यांदी त्यांना काय केलं, माझी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचं काही आता खरं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यावेळी ही निवडणूक त्यांनी न्यायालयात नेण्याचा प्रयत्न केला, जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं, हायकोर्टात अपील केलं. निवडणूक तर ते थांबवू शकले नाही, परंतु 2 तारखेची निवडणूक 20 तारखेपर्यंत गेली. त्याचा मला एक असा फायदा झाला की मला पुन्हा पुन्हा तुमच्या भेटी घेता येऊन राहिल्या. आणि मग नंतर त्यांनी काय केलं, परत प्रयत्न. आम्ही विकासाची कामं सांगतो, आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची केलेली विकास कामं सांगावे. आणि माझे विकास कामं मी कोणते सांगतो? मी समता बँकेच्या माध्यमातून जे काही विकास कामं गावामध्ये केलेले, अनेक रस्त्यांचं मी सुशोभीकरण केलेलं आहे. दररोज शेकडो महिलांना, निराधार व्यक्तींना माझे घरपोच जेवणाचे डबे जातात. सणासुदीला त्याच्यात गोड जेवण आम्ही देतो. कोरोनाच्या काळामध्ये 1000 डबे तब्बल 3.5 महिने आमचे चालू होते. अशाच पद्धतीचे काम आम्ही समता बँकेच्या माध्यमातून करतो. एसटी स्टँड, जे एसटी स्टँड माझे आमदार त्यांनी उलट बांधून ठेवलं. बाकीच्या गावचे एसटी स्टँड बघा तुम्ही, सिन्नरचं एसटी स्टँड बघा, संगमनेरचं एसटी स्टँड बघा, ज्यांनी उलटच बांधलं. त्याच्या भोवती जे काही गाळे घ्यायला पाहिजे होते, जे काही कोपरावचे टपरीधारक विस्थापित झालेले आहेत, उठलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी गाळे द्यायला पाहिजे होते. परंतु ते गाळे त्या ठिकाणी त्यांनी होऊ दिले नाही. की त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीये, प्रश्न वाढवायचे आहेत. प्रश्न वाढवायचे, निवडणुकीच्या वेळी तुमच्या समोर यायचं, खोटं आश्वासन द्यायचं आणि निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा. ही कोपरावची नगरपालिका 40 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे, कोले कुटुंबियांची. तुमचा चराचा प्रश्न ते का सोडू शकले नाही? आशुतोष दादांनी आमदार झाल्याबरोबर तुमच्या प्रभागाला रस्त्याकरता निधी दिला, समाज मंदिराकरता निधी दिला. आणि याच्या पुढे सुद्धा निधी या प्रभागाला आशुतोष दादाच देणार आहे. आपण त्यांना मागच्या वर्षी निवडून दिलं, 1.25 लाख मतांनी निवडून दिलं. आता फक्त 1 वर्ष झालं,
त्याच्यामुळे पुढचे 4 वर्ष आशुतोष दादा आमदार राहणार आहेत यात कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि मग सरकारकडून जर निधी आणायचा असेल तर तो विद्यमान आमदार म्हणजे आशुतोष दादाच आणू शकतात. त्याच्यामुळे आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे जे काही 30 उमेदवार निवडून आहेत त्याला निवडून देणं तुमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि 30चे 30 उमेदवार काय निवडून दिले पाहिजे? या विरोधकांची सवय काय आहे? प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचा, अडचणी आणायच्या. निवडणुकीमध्ये सुद्धा अडचणी आणायचा त्यांनी प्रयत्न केला. तशाच प्रकारच्या अडचणी दादांच्या माध्यमातून जर विकास कामं होणार असतील ते ठराव मंजूर होऊ देणार नाही. ठराव मंजूर झाले तुमचे कामं होणार नाही. 2 वर्षापूर्वी तुम्ही आठवा, नगरपालिकेमध्ये 28 कामं आशुतोष दादांनी जे मंजूर करून आणले त्या कामाचा ठराव झाला होता. ठराव सुद्धा अनेक दिवस होऊ देत नव्हते. कसं तरी ठराव झाला. ठराव होऊन सुद्धा ते कोर्टामध्ये गेले. त्या 28 कामं थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला. पण न्यायालयाने आपल्याला निकाल दिला. कोपरगावचं एजी विद्यालय रोड असेल, धारणगाव रोड असेल, बँक रोड असेल, गुरुद्वारा रोड असेल, हे सगळे रस्ते दादांनी त्यांच्या निधीतून पूर्ण केलेले आहेत. आणि दादांसारखा आमदार महाराष्ट्रातला हा एकमेव आमदार असा आहे की ज्यांनी अनेक जातीला, अनेक धर्माच्या लोकांना समाज मंदिरे बांधून दिले. कोपरगाव शहरामध्ये 26 समाजाला त्यांनी निधी दिला. 26 समाजाला. अजूनही काही समाजाला निधी द्यायचा बाकी असेल तो द्यायची दादांची तयारी आहे. पण त्याच्याकरता तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर असलेले उमेदवार निवडून दिले पाहिजे. निवडणुका हरायचे सुरू झालेले. हे जे समता बँकेच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे, आम्ही कोपरावला अभ्यास मंदिर उघडलेलं आहे, स्टडी पॉइंट. ज्या लहान मुलांच्या घरी अभ्यासाला जागा नाही त्या मुलांना अभ्यासाकरता आम्ही चांगलं फर्निचर करून दिलेलं आहे. त्यांच्याकरता लाखो रुपयाचे पुस्तकं आम्ही तिथे आणून ठेवलेले आहे. त्यांना UPSC MPची परीक्षा देण्याकरता मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो. 170 मुलांची व्यवस्था तिथे आम्ही केलेली आहे. आज जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो होतो, वेटिंग लिस्ट आणखी 100 मुलांची. तर दुसरे आपल्याला अभ्यास मंदिर उभारायचं आहे. खरं तर माझी इच्छा आहे खडकीच्या मुलांना जर कुठे अभ्यास करायचा असेल, एवढ्या लांब खडकीची मुलं मुली येऊ शकत नाही. त्याच्याकरता या खडकीमध्ये सुद्धा एक अभ्यास करण्याकरता जागा, एक अभ्यासिका, एक स्टडी पॉइंट चालू ना. तू किती वेळा आहे? डिप्लोमा 3rd इयर. अभ्यास कुठं करते? स्टडी पॉइंट मध्ये येतील इकडे पुढे ये. कुठे अभ्यास करते सांग? समता स्टडी पॉइंट. तुझं नाव सांग? संस्कृती मदन हिंगे. बरं, कसं काय आपला स्टडी पॉइंट? एकदम मस्त आहे. सगळे फर्निचरच्या फॅसिलिटीज आहे. पाण्याची पण सोय आहे प्रॉपर. काहीच प्रॉब्लेम नाही स्टुडंट्सला. मग असं खडकीत करायचं का? चालेल ना. जवळ असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मग जवळ खडकीवाल्यांनी जागा द्यावी. दादांच्या माध्यमातून आपण तिथे स्टडी पॉइंट, अभ्यास मंदिर नक्की उघडू. शाबास बेटा. बस. थँक्यू. शैक्षणिक प्रगती होण्याकरता आम्ही समता बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करतो. आता मला या ठिकाणी समजलं की बालवाडीचा प्रश्न या भागामध्ये आहे. मी कालच शैलेशजी आपण समता नगरमध्ये गेलो होतो. समता नगर मधल्या नागरिकांनी सुद्धा अशी समस्या मांडली की आमच्याकडे बालवाडी झाली पाहिजे. आणि उद्यापासून त्या ठिकाणी आपण बालवाडी सुरू करतोय. 45 मुलांची नावं तिथं आमच्या स्कूलकडे आलेली आहेत. तसं इथं सुद्धा सुरू करायचे असेल तर तुम्ही सांगा. खरं ते उद्या किंवा परवा आपण सुरू करू. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारे समता बँकेच्या माध्यमातून जे आम्ही कामं करतो त्या समता बँकेची बदनामी करायला त्यांनी सुरुवात केली. आम्ही त्यांना आव्हान केलं ही निवडणूक काही समता बँकेची नाहीये, ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. मग याच्यानंतर त्यांनी काय केलं? आज तर कहरच केला त्यांनी. आमच्या समता बँकेच्या एका कर्मचाऱ्याला चक्क मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं त्या कर्मचाऱ्यांना. एवढं या विरोधकांनी ताळतंत्र सोडलेलं आहे. तर त्यांचा पराभव हा त्यांना दिसायला लागलेला आहे. लोकशाही मार्गाने जर जिंकता येत नसेल तर मारहाणी करून जिंकायचं असा त्यांचा डाव आहे. त्याला आपण कोणीही बळी पडू नये अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि हे काय करायला लागलंय? मी आता सांगितलं की आम्ही शेकडो डबे घरपोच पोहोचवतो. आमची कॉपी करायचा प्रयत्न केला त्यांनी. काय केलं? एक पुस्तक काढलं, झटपट डबा. झटपट डबा आरोग्य सदा. आम्ही रोज डबे पुरवतो. आणि या झटपट डब्यात काय शिकवलंय महिलांना? पालक पनीर कसं करायचं, काजू करी कशी करायची. अरे खडकीचे ग्रामीण भागाचे लोक काय काजू करी खाणार आहे का पालक पनीर खाणार आहे?
हे बघा, हे पुस्तक झटपट डबा आरोग्य सदा, यांना याच्याशिवाय लोकांना भूल थापा देण्याशिवाय काहीच येत नाही. गेल्या वर्षी यांनी एक रोजगार मेळावा घेतला होता. कोपरावच्या दरवर्षी 25,000 तरुणांना नोकरी देणार. त्या मेळाव्यामधून 25,000 तरुणांना आम्ही नोकरी देणार. 25 तरुणांना जरी नोकरी दिल्या का त्यांनी सांगा आमच्या पुढे येऊन. काहीच करायचं नाही, फक्त बातम्या द्यायच्या, जाहिराती द्यायच्या आणि आशुतोष दादाची बदनामी करायची. ते म्हणतात विकास कामं काय हे दाखवण्याकरता आंबेडकर पुतळ्यावर या. अरे आंबेडकर पुतळ्यावर काय येता? तुम्हाला दादांनी केलेला विकास पाहायचा असेल तुम्ही सगळ्या गावामध्ये फिरा, आमच्याबरोबर फिरा. आम्ही दाखवतो दादांनी खडकीमध्ये काय कामं केलेले. आम्ही दाखवतो दादांनी पोलीस स्टेशनची इमारत कशी उभी केलेली आहे. आम्ही दाखवतो दादांनी कोर्टाची इमारत कशी उभी केलेली आहे. आम्ही दाखवतो दादांनी तहसील कार्यालयाची इमारत कशी उभी केलेली आहे. अशा अनेक शेकडो कामं आम्ही दाखवतो. तुमच्या खडकीजवळ असलेलं ITI कसं उभं केलेलं आहे. जे ITI अशोक दादांनी बांधलं होतं ते अपुरं राहिलं थोडंसं. नंतर आमदारताई सत्तेवर आल्या. ते अपुरं राहिलेलं ITI कॉलेज 5 वर्षात ताईंनी पुरं होऊ दिलं नाही, कारण त्याचं श्रेय दादांना मिळालं. आणि मग आशुतोष दादा आल्याबरोबर ते ITI कॉलेज पुरं केलं. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ITI कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन बघा. आज 500-600 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. या सगळ्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या विरोधकांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम हे विरोधक नक्की करणार आहे. तर त्यांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, एवढीच माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती आहे. आज हे पोलीस स्टेशनला केस जेव्हा दाखल झाले मित्रांनो, आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आणि विरोधक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले. ते काय म्हटलंय की आता तपास लावा. अरे चोराच्या उलट्या बॉम्बा, चोरची चोर वर शिरजोर, त्याचा तपास लावा म्हणतात. आणि ज्या आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली तो कर्मचारी आमच्या कुटुंबाचा जवळचा स्नेही असं म्हणतात. अरे तुमच्या कुटुंबाचा जर तो स्नेही आहे तुम्ही त्याला नोकरी का नाही दिली एवढे वर्ष? तर समता बँकेकडे काय यावं लागलं याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. पण खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारची जी काही नियत या विरोधकांची आहे. तुम्हाला आणखीनही खोटे आश्वासन देत. आम्ही जे करू ना त्याच्या कॉप्याच करायला लागले. आम्ही डबे वाटप करतो ना, त्याने काय करतात झटपट डबा. 40 वर्षात कोणी आपण दिली होती सत्ता, 40 वर्ष होते, केले का 40 वर्षात काही सुधारणा नाही झाली. आता ते करायचं म्हणतात पण दादांनी सुरुवात केली ना, मग त्यांना विकास करू द्या ना. कोपरगावचा विकास होत आहे तो विकासच होऊ द्या. आणि तुम्ही सगळ्यांनी एक विचार करा. आणि दादांनी जेवढे उमेदवार दिले प्रत्येक वॉर्ड मध्ये ते घड्याळाचं चिन्ह आणि नगराध्यक्ष पदासाठी असलेले ओमप्रकाश दादा कोयटे यांना भरघोस मतांनी निवडून द्या. आणि कोपरगावचा विकास तुम्ही पण सहभागी व्हा. तुम्हाला पण आनंद वाटतोय की आम्ही पण याच्यामध्ये येतो. कारण दादावर आपण विश्वास ठेवलेला आहे. कारण दादांना 2दा गुलाल दिला आपण. का दिला? त्यांचं काम पाहून दिलं ना. मग आता पण त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी जे दिलेले उमेदवार आहे ते चांगलेच आहे. त्यांना एकदा संधी द्या तुम्ही आणि तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या आणि कोपरगावचा विकास करा. एवढंच मी निघून जातील. त्याच्यात काही बोलण्यासारखं तथ्य असं अजिबात किंतु परंतु काहीच राहत नाही. कारण एवढा जण समुदाय हा आपल्याकडे सभेसाठी उपस्थित राहणं हीच आपली एक मोठी पावती म्हणावं लागेल. आणि दादांनी केलेले काम हे आपल्या खडकीतून दिसून येतील. पुलाचे काम असू, रस्त्याचे काम असू किंवा ड्रेनेज लाईन असो, हे कोणतेही काम आपल्याला आपण सांगितलं त्याप्रमाणे दादांनी करून दिलं. आता याच गल्लीतील जिथे आपली 8 लाईनची पाईपलाईन तिच्यामध्ये पाणी बसत नाही. अनेक नागरिकांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला मोठा पाईपलाईन पाहिजे, मोठी पाईप पाहिजे. तर ती आपण त्यांना सांगितलं, त्यांनी आपल्याला 18च्या ऐवजी 30 इंचीचा पाईप मंजूर करून दिला. आणि तेही कमीत कमी वेळात आपल्याला लगेच टाकून दिली. असं कर्तव्यदक्ष आमदार आणि सीओला सांगितलं ताबडतोब आपली काळजी करून त्यांनी ती गटर पण मंजूर करून दिली आणि तिचं कामही पूर्ण झालं. त्याबद्दल दादांचे आणि नगरपालिकेचे सर्वस्वी आभार मानतो. तसेच इथून पुढे जे कामाचे आपल्याला अडचणी येतील, ज्या सुचवतील त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला जे नगराध्यक्ष पदासाठी दिलेले उमेदवार कर्तव्यदक्ष कार्यक्षम काका कोयटे हे अत्यंत प्रभावशाली आणि चांगलं व्यक्तिमत्व दिलेलं आहे. दादाच्या जोडीस
काका कोयने देणं ही म्हणजे आपली परवणीच असायची असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांची कार्यशैली चांगली आहे, त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. जेणेकरून आपण तीनही उमेदवार नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक हे घड्याळाचे बटन आपण पूर्ण प्रचंड बहुमताने निवडून द्याल ही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सगळे तिन्ही उमेदवार आपले घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्या विकासाच्या निमित्ताने आपल्या दादांनी जो काही तालुक्यामध्ये विकास केलेला आहे, आमदार अशोक दादांचा जो विकास आहे खडकी प्रभागामध्ये, जे काही आता सध्याच आपल्याला 2 पुलं या चरावरती आपल्याला बांधून दिले. आपल्या खडकी लोकांची सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे हे पुलाचं महत्वाचं दादांनी ते काम आपल्याला करून दिलंय. त्याच्यानंतर काही रस्ते असतील, काही गटारे असेल, काही ड्रेनेज वगैरे या आता बाकीचे वक्ते बोललेच. पण अजून आपल्याला जे काही खडकी विकसित करायचे आहे, खडकी प्रभागामध्ये आता संदीप भाऊ आहे तिथं बसलेले, जे निवारा टाईप जर समजा त्यांनी आता जर नगराध्यक्षपद आपण त्यांना दिलं, निवडून दिलं, तर जे समजा स्टँडर्ड समजा साई सिटी असेल की इतर समतानगर असा जो काही हा प्रभाग आहे तर निवारा टाईप करण्याचं त्यांचं पुढील स्वप्न आहे. म्हणजे आपल्याला जे नगराध्यक्ष पदाला जे उमेदवार दिले तर ते इतके म्हणजे की यांना पुढच्या फ्युचर प्लॅन मध्ये कोपरगाव शहराचा त्यांना विकास करायचाच आहे. पण खडकीचा देखील हा प्राधान्याने ते खडकी प्रभागामधून त्यांचं पहिल्यापासून इक्विटी कंपनीचं चांगल्या प्रकारचं लक्ष आहे. यातून त्यांचे बरेचसे कामगार असतील, बरेच काही त्यांचे संबंध चांगले आहेत. तर त्यांना खडकीवर जास्त प्रमाणात आता माझ्या त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही खडकी भागामध्ये लक्ष घाला आणि निवाऱ्यापेक्षा टॉप 10 खडकी बनवा. कारण खडकीच्या 4 बाजूचा एरिया हा डेव्हलपमेंट मध्ये आलेला आहे.